इथे मी एम्बार्क करून पुढची झेप घेऊ शकीन हे मला कळलंच नाही कधी. जे आत्ता कळतंय आणि आत्ता ते इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण झालेलं आहे. हाय हॅलो वगैरेच्या आधी तो मला म्हणाला, काय 50 प्रयोग. मला एवढं भारी वाटलं. ज्या सेलिब्रेशनच्या मूडमध्ये आपण असतो किंवा ज्या कोलाहलात आपण असतो त्यात कुणीतरी ही जाणीव करून देणं की आमचं तुझ्याकडे लक्ष आहे, हे मला खूप स्पेशल वाटतं. आणि कॅचअपच्या सगळ्या प्रेक्षकांचं मनापासून स्वागत. नवीन भाग, नवीन पाहुणे. सोनाली, स्वागत आहे. आजची आपली पाहुणी सो कूल सोनाली कुलकर्णी. थँक्यू. कसं वाटतंय? मज्जा. किती दिवसांनी आपण गप्पा मारायला भेटलो. म्हणूनच ते कॅचअप नाव आहे त्याचं, की आपण कॅचअप करूया. पण सोनाली, मला सांग की गेलं वर्षभर जर बघितलं आपण तर मला असं वाटतं सगळ्यात हॅपनिंग काळ आहे तुझ्यासाठी. म्हणजे OTTवर मानवत मर्डर्स आहे, तुला वेगवेगळे अवॉर्ड्स मिळालेत. म्हणजे दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, NDTVचा पुरस्कार, लोकमतचा पुरस्कार, तेलुगू सिनेमा तुझा आता येतोय, मॅड सखारामची 50 प्रयोग पूर्ण झाले आणि महत्वाचं म्हणजे सो कूल चा दुसरा भाग तोही प्रकाशित झाला. अजूनही काही गोष्टी राहिल्या असतील कदाचित, कारण इतकं काही तुझ्या आयुष्यात घडतंय करिअर वाईज आपण विचार केला तर हा खरंच हॅपनिंग काळ आहे. आणि ह्यातलं सगळ्यात आनंद देणारं काय आहे तुझ्यासाठी आता? खरंच हॅपनिंग काळ आहे, कारण मस्त काम चाललंय आणि ते प्रेक्षकांसमोर येतंय. सगळ्यात महत्वाचं माझ्यासाठी सो कूल टेक 2, कारण त्याचं काम बरेच दिवस चालू होतं. तर ते आता अखेर वाचकांच्या भेटीला आलंय, ह्याचा आनंद आहे. आणि माझं काम तर चालूच राहणार आहे, पण एक प्रोड्युसर म्हणून मॅड सखाराम या प्रायोगिक नाटकाचे 50 प्रयोग होऊ शकले. आणि पुढचे प्रयोग मला माहिती आहेत. इतके प्रयोग आम्हाला मिळणं आणि आम्हाला म्हणून मला फक्त त्या नाटकाचं क्रेडिट नाही घ्यायचं, पण फार सुंदर पद्धतीनं मंगेशनी नाटक बसवलंय आणि त्या नाटकाशी आपण जोडलेले असणं ही माझ्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे. कुणी केलेलं कौतुक लक्षात राहिलं या दरम्यान मॅड सखाराम मध्ये? कारण इतक्या लोकांनी कौतुक केलं आणि जरी तू असं म्हणत असलीस की तुला क्रेडिट घ्यायचं नाहीये, तरी तुझं नाव लागल्यानंतर आणि तू प्रेझेंट करतेस हे म्हटल्यानंतर त्याचे प्रयोगही वाढले, लोकांमध्ये तशी एक माहिती तयार झाली, लोक यायला लागले. सो हे पण खूप महत्वाचं आहे. मला खरं तर म्हणजे मी मंगेशला म्हणाले सुरुवातीला, तो म्हणाला आपण तुझा फोटो टाकूया वगैरे, तर मला फार संकोच वाटला होता या गोष्टीचा. पण त्यांनीच मला मदत केली हे समजून घ्यायला की आपण प्रॅक्टिकली बघूया, की नाटकाला फायदा झाला तर ठेवूया, नाहीतर मग विचार करूया. तर आम्ही ठेवलाय. तर नाटक पाहिल्यानंतर जो फीडबॅक येतो तो फारच मस्त आहे. पण मला नाट्य संमेलनाच्या निमित्तानं एक नाट्य महोत्सव झाला होता 1-2 महिन्यापूर्वी. तेव्हा आमचा मॅड सखारामचा प्रयोग यशवंतला झाला आणि त्यानंतर अजित भुरे, तुषार दळवी आणि संजय मोने या तिघांनी मिळून मला एक फोन केला होता आणि तो त्यावेळी मी घेतला नाही, मग मी त्यांना कॉल बॅक केला. तर मला खूप म्हणजे मला रडू आलं एकदम की आपल्या मित्रांनी आपल्याला असं म्हणणं, म्हणजे मी जे केलं ते फार उत्स्फूर्तपणे केलं, मला मनापासून वाटणारी गोष्ट मी करतेच, पण त्याची अशी शाबासकी मिळणं आपल्याच मित्रांकडनं की तू चांगली गोष्ट करतीयस. किंवा एका वेगळ्याच पार्टीत आम्ही भेटलो होतो काही जण, खूप मित्रमैत्रिणी होते, पण राजीव नाईक होता तिथे. आणि राजीव मला येऊन हाय हॅलो वगैरेच्या आधी तो मला म्हणाला, काय 50 प्रयोग. मला एवढं भारी वाटलं, कारण ज्या सेलिब्रेशनच्या मूडमध्ये आपण असतो किंवा ज्या कोलाहलात आपण असतो त्यात कुणीतरी ही जाणीव करून देणं की आमचं तुझ्याकडे लक्ष आहे, हे मला खूप स्पेशल वाटतं आणि ते लक्षात राहतं. क्या बात. मग इतकं सगळं तुझ्या आयुष्यात घडत असलं तरी सुद्धा जे तू करत नाहीयेस त्याच्याकडे लोकांचं लक्ष जात असतं नेहमी. जे म्हणजे तू नाटक करत नाहीयेस, जरी तू नाटक प्रोड्यूस आता करत असशील, प्रेझेंट जरी करत असशील, तरी व्हाईट लिली नाईट रायडर नंतर तुझं नाटक आलेलं नाहीये. तर ते का नाहीये हा एक महत्वाचा प्रश्न. करेक्ट आहे. पण मला असं सांगायचंय, त्याच्यात एक दुर्दैव आहे. म्हणजे माझा काही दुर्दैवावर विश्वास नाहीये, पण घटनाच अशा घडल्या. व्हाईट लिली नंतर काही महत्वाच्या घडामोडी झाल्या. ते म्हणजे व्हाईट लिली नाईट रायडर हे नाटक आम्ही मराठीत केलं, जे मी प्रोड्यूस केलं. त्यानंतर मी तेच नाटक हिंदी इंग्लिशमध्ये प्रोड्यूस केलं आणि त्याच क्रू बरोबर, कारण तंत्रज्ञ अनेकदा बदलतात. आणि माझा हा हट्ट होता की मी निर्माती आहे आणि माझ्याबरोबर चांगलं काम करणारी माणसं आहेत, त्यांनाही हक्क आहे देशी विदेशी पोचण्याचा.
जितका संहितेला आणि कलाकारांना हक्क आहे. त्यामुळे मी त्याच टीम बरोबर नाटक केलं. त्याच्यानंतर मी गर्दिश में तारे नावाचं नाटक केलं, जे गुरुदत्त आणि गीतादत्त यांच्या आयुष्यावर होतं. त्यात मी गीतादत्त यांची भूमिका करत होते. ते म्युझिकल होतं. तर आमचे 2-3दा प्रयत्न झाले की रिवाईव्ह करूया, पण ते माझ्याकडून घडलं नाही, कारण मी कुठे कुठे अडकले होते. त्यानंतर मी एक अतिशय महत्वाचं नाटक केलं ब्रॉडवेचं, द मिरर क्रॅक्ड या नावाचं. ते होतं अगाथा ख्रिस्ती यांच्या एका कादंबरीवर आधारित, आणि त्याची दिग्दर्शिका इंग्लिश होती. तिचं नाव होतं मेली स्टिल, आणि ते NCPAच्या सहयोगानं आम्ही केलं होतं. पण ते कधी झालं असेल, 20 मार्चला लॉकडाऊन सुरू झाला आणि आमच्या नाटकाचा सीझन मला वाटतं 10 मार्चला संपला. ओके. आम्ही 3 महिने तालमी केल्या होत्या. मी म्हणजे बाकीचं सगळं शूटिंग बाजूला ठेवलं. मी एक वर्कशॉप असल्यासारखं त्याकडे पाहिलं होतं की एका इंग्लिश नाटकात मी खूप दिवसांनी काम करू शकणार. शेरनाज पटेल होती, डेन्झिल स्मिथ, भावना पाणी, बाकी खूप चांगली तरुण फळी होती. पण त्या नाटकाचे पुढे प्रयोगच झाले नाहीत, कारण खूप मोठं नाटक होतं ते, आणि एवढा मोठा गॅप झाल्यानंतर पुन्हा ते सगळं जुळवाजुळव करणं शक्यच झालं नाही. त्यामुळे ते बारगळलं. आता मधून मधून प्रयोग होत असतात आमच्या बाबा आमटेंच्या करुणोपनिषद नावाच्या कविताच्या कार्यक्रमांचे. पण नाटक चालू नाही, ही तुझी तक्रार अगदी बरोबर आहे आणि ती मला सपशेल मान्य आहे. त्यावर काम करायला पाहिजे. पण मध्यंतरी तू अभिवाचन पण केलं होतंस, ते कुठलं होतं? पुण्यामध्ये त्याचे प्रयोग झाले होते. हो, मी G.A. कुलकर्णींचं बाबू अण्णा नावाचं पुस्तक आहे त्यांच्या बहिणीचं, नंदा पैठणकरांचं. तर नंदाताईंना मी प्रॉमिस केलं होतं, त्यामुळे मी त्याचं अभिवाचन कुणी बोलवलं की करत असते. मला असे उपक्रम करत राहायला खूप आवडतं. फक्त यातला धोका काय आहे ना, की हे खूप विखुरलेले राहतात, ह्याची गणती होत नाही महत्वाच्या कामामध्ये. एकच नाटक चालू आहे, त्याचे 400-500-1000 प्रयोग झाले तर लक्षात राहतं. छोटे छोटे कार्यक्रम केले तर ते तेवढी नोंद घेतली जात नाही. पण ते आता मी सोडून दिलंय, कारण नोंद घेण्यासाठीच काम करायचंय का आपल्याला आनंद व्हावा आणि आपण कोणाला तरी आनंद द्यावा, यासाठी आपल्याला काम करायचंय, ह्याचा सध्या शोध चालू आहे. पण नाटकासाठी विचारणा तर होत असेल, स्क्रिप्ट घेऊन कोणी नरेशनसाठी होते. म्हणजे मी ज्या कामाला मी नाही म्हणते त्या कामाचा मी गवगवा करत नाही, कारण करत असणाऱ्या माणसांचा तो अपमान होतो. त्यामुळे मी सांगू शकणार नाही कुठली कुठली प्रोजेक्ट्स मी केली नाहीत. पण कितीतरी जणांना मी नाही म्हणाली आहे. कारण एकच की तालमींचा महिना ते 1.5 महिना आणि पुढे प्रयोग करत राहायला पाहिजे. प्रयोग करायचे नसतील, मला फार एक्सक्लुझिव्ह नाटक करायचंय, वीकेंड प्ले करायचंय, तर मग बघा दुसरा कोणीतरी प्रोड्युसर ज्याच्याकडे भरलेत पैसे आणि त्यांना चालणार आहे अशी आईश केली तरी. आपल्या नाटकाच्या प्रोड्युसरसाठी आणि टीमसाठी प्रयोग करत राहायला पाहिजे. करेक्ट. सुरुवात आपण केली तेव्हा मॅड सकारामबद्दल बोललो, आणि तू बोलताना म्हणालीस की महत्वाचं होतं सोकुल, त्या पुस्तकाचं प्रकाशन. सोकुल हे फक्त तुझं सदर जे लोकसत्तामध्ये यायचं त्याचं संपादन आहे हे ठीक आहे, पण मुळात ते सदर तू लिहित होतीस जेव्हा लोकसत्तामध्ये, तेव्हा तू विवा नावाच्या पुरवणीची अभ्यागत संपादिका होतीस. मी आल्हाद गोडबोलेंचा हा शब्द मला खूप आवडला, अभ्यागत संपादिका. ती जबाबदारी तुला घ्यावीशी त्यावेळेला का वाटली? कारण तू बिझी होतीस त्यावेळेला. एक सदर लिहिणं हे ठीक आहे, ती ओघानी आली, कारण ती पुरवणी 2 पानाचीच असणार होती, 4 पानांची, 1, 2, 3, 4 पाठपोट. ती तरुणांसाठी होती. मराठी पुरवणी खास 18 ते 35 मधल्या मुलींकडे लक्ष देऊन निर्माण केलेली होती. त्यामुळे त्यात काही गोष्टी कटाक्षाने नव्हत्या. आणि खरं म्हणजे काय आहे ह्याच्याकडे लक्ष देण्यापेक्षा काय नसावं याकडे आम्ही खूप आग्रहाने पाहिलं. आणि हा काळ होता 2006-07 बरोबर, 5च्या नंतरचा, 2005च्या नंतरचा. आणि राशी भविष्य नव्हतं, जागा भरायला कुठलाच मुद्दा किंवा बातमी नव्हती, आणि लिहिणारे पण सगळे तरुण होते. आणि अर्थात मी काही याचं श्रेय घेऊ शकत नाही, कारण लोकसत्ताची तगडी टीम आहे. तर स्वतः आल्हाद गोडबोले, कुमार केतकर सुरुवातीला होते, नंतर शुभदा चौकर होती. मी श्रेय घेईन ते माझ्या स्वतःच्या स्तंभाचं.
त्यानंतर पण प्रस्तावनेत तर आल्हाद गुडबुलेंनी म्हटलंय की तिचं लक्ष असायचं. आणि महत्वाचं म्हणजे आम्ही जेव्हा विवा लाऊंज सुरू केलं तेव्हा त्या लाऊंजच्या मुलाखती मी घेतल्या. तर त्याचा रिसर्च माझा होता. अनेकदा मी गेस्ट सुचवले होते, काही गेस्टना विरोध करून बघितला होता. ते कॅमेरा ऑफ झाल्यावर सांगते. पण तेव्हा अजून इतकं गुगल वाढलं नव्हतं, म्हणजे रिसर्च, इंटरनेटचा रिसर्च वाढला नव्हता. त्यामुळे मला जे फोन करावे लागलेत की यांच्याबद्दल काही सांगाल का, किंवा हा प्रश्न विचारणं बरोबर आहे का, त्यात मला खूप शिकायला मिळालं. आणि ते लाईव्ह होतं तेव्हा मी म्हणजे आता तू ज्या सहजपणे तुझ्या मनात तयारी करून आलेला आहेस आणि तू असं बघून बघून प्रश्न विचारत नाहीयेस, तसं मला करावं लागलं होतं. आणि तो माझ्यासाठी नवा अध्याय होता. तर काही मुलाखती लक्षात राहण्यासारख्या झाल्या होत्या. श्रुती सडोलीकरांची मुलाखत असेल, किंवा सोनाली बेंद्रेची, पहिली मुलाखत सोनाली बेंद्रेची होती, किंवा सुप्रिया सुळेंची मुलाखत जेव्हा झाली तेव्हा मी कट टू कट वेळेत पोहोचले. म्हणजे आमची काहीतरी 4ची वेळ होती आणि मी 4:02 पोहोचले. काहीतरी सी लिंक नवा होता आणि मी अडकले, काहीतरी झालं. आणि सुप्रियाताई वेळेच्या आधी पोहोचले आणि त्यांनी सुरू केलं विवा लाऊंज. ते म्हणल्या हो येईल ती, आपण सुरू करूया. मला एक चपराक होती अशी की मी वेळेत जातेच सगळीकडे, पण ते माझ्या लक्षात राहिलं. आणि त्यांनी एकदाही पुढच्या गप्पांमध्ये हे जाणवू दिलं नाही की तू उशिरा आलीस. म्हणजे मला एवढा लीडर का होतात माणसं ह्याचा जाणवण्यासारखा मुद्दा होता तो, की तिने, सुप्रियानी एकदाही असं मला संकोच वाटेल किंवा गिल्ट येईल असं काही लुक दिला नाही, वक्तव्य केलं नाही. विचारलेल्या प्रश्नांना मस्त उत्तर दिली. तुझ्या तिथे असण्यामुळे पण फरक पडतोय असं तुला जाणवलं, किंवा त्यासाठी तुला काही प्रयत्न करावेसे वाटले मुलाखत करायच्या भूमिकेत जाताना? एकतर मला असं वाटतं की माझी भाषा खूप सोपी आहे, जड शब्द वापरता येत नाहीत आणि तो आवही आणता येत नाही. किंवा त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आता मी एक अशी तयारी करून जाईन जिथे प्रश्नही लक्षात राहायला पाहिजे असं मला वाटत नाही. मला नेहमी असं वाटतं मुलाखत ही त्या माणसाच्या गप्पा ऐकण्याची गोष्ट आहे. मी त्यांना कसं पकडलं किंवा तिथे ते निशब्द झाले हा उद्देशच नव्हता. आज आपण जेव्हा जमलोय तेव्हा आजच्या मूडमध्ये काय काय ह्या सेलिब्रिटी गेस्टला सांगावं असं वाटतंय, काय आठवतंय, त्यात मजा आहे. नाही तर मग मी किती हुशार हे दाखवणं होईल. आणि एकतर फॉर्मल नाहीये भाषा, त्याच्यामुळे मोकळेपणा वाटत असावा. पण आमच्या ज्या काही मुलाखती मी घेतल्या त्यात मला असं वाटलं की ज्यांची मुलाखत आहे ते सहज बोलले, मोकळेपणाने बोलले. एक आता वेगळाच ट्रॅकवर जातो की सोकुल हे पुस्तक जे आहे ते तू अलकनंदा नदीला अर्पण केलेलं आहेस. तुझ्या मुलीचं नाव कावेरी आहे, तर नदीचं प्रेम हे काय आहे तुझ्या आयुष्यात, नदीबद्दल वाटणारं प्रेम? सगळ्यात आधी थँक्यू, कारण तुला ते जाणवलं. माझं भारतातल्या नद्यांवर प्रचंड प्रेम आहे. मला या इंडियन रेल्वे खूप आवडतात, कारण त्यातल्या अनेक रेल्वेज नद्यांच्या नावानी आहेत. कोयना एक्सप्रेस, गीतांजली एक्सप्रेस, अशा कितीतरी आहेत. तर मला ती नद्यांची नावं फार आवडतात. आणि कुठेतरी नद्यांचा प्रवास, त्यांचं मूळ, आणि त्या तिथून निघाल्यानंतर कुठे कुठे जातात, कुठल्या नदीला मिळतात, कुठल्या समुद्राला मिळतात, हे मला एका अर्थाने आपल्या जगण्याचं प्रतिबिंब वाटतं. की आपण, तू कुठल्या तरी शाळेत शिकला असशील, तुझं कुटुंब काय असेल, आणि आत्ता तू कुठे आहेस किंवा मी कुठे आहे. आणि जेव्हा पहिलं सोकूल आलं तेव्हा मी व्हॅली ऑफ फ्लॉवर्सच्या ट्रेकला गेले होते. तो माझा लक्षात राहिलेला ट्रेक आहे. त्या निमित्तानं कितीतरी प्रयाग आपल्याला दिसतात. आणि आम्ही गंगेच्या मुळाशी पोचलो. आणि गंगा नदीचा जेव्हा उगम होतो तेव्हा तिचं नाव अलकनंदा आहे. तर ती अलकनंदा इतकी उत्फुल्ल आहे, म्हणजे फार सुंदर वाहते ती. आणि कितीतरी वेळेला असं झालंय की मला व्हॅली ऑफ फ्लॉवर्समध्ये फुलांपेक्षा पानंच जास्त आवडली. इतकी छान छान पानं होती, म्हणजे हिरव्या रंगाच्या एवढ्या छटा होत्या. आपण, म्हणजे आम्हाला दिसत होती खरं हिमालयाची शिखरं, पण इथे हा जो उत्सव चाललाय जगण्याचा,
खळाळत वाहतोय तो कसा आपण बघणार नाही. तर मला खूप काही शिकवलं त्या प्रवाहाने. ती धार कधी कधी अगदीच छोटी होती, अशक्त होती, म्हणजे मग ती एकदम पात्र तिचं वाढलं. काही ठिकाणी खडकांना धडका देत पुढे जात होती, काही ठिकाणी गंभीर होती, आणि मग एखाद्या प्रयागात मिसळली की धीर गंभीर. म्हणजे मला आता म्हणताना सुद्धा काटा येतोय अंगावर. आणि मला असं वाटलं की तिचा उद्देश माझा प्रवास दाखवणं हा नाहीच आहे. ती निघालेली आहे, पण म्हणजे तिच्या प्रवासात ती इतकं देऊ करतीये कोणाकोणाला. ते जर शिकता आलं तर फार म्हणजे कल्याण होईल आयुष्याचं. खूप त्याच्याबद्दलचं वाचन पण तू झालेलं दिसतंय, सगळं नद्या आणि याचा. माझ्या बाबांना भूगोलाची फार आवड आहे, वेड आहे त्यांना. त्यांच्याकडे इतके नकाशे आहेत, आणि महाराष्ट्राचे सगळ्यात जास्त आहेत, भारताचे पण खूप आहेत. आणि त्यांना असं खूप आवडतं. तर कुठं आहे कार्यक्रम तुझा? तर मी काहीतरी शूटिंग माझं घोडेगावला आहे. घोडेगाव? मग ते नकाशा काढून बसणार. मंचर. मग याला भीमाशंकरला जाताना ते गाव येतं. अरे ह्याच्या मागे, त्याच्या पुढे वगैरे असं सगळं, घोड नदी आहे तिथे, असं सगळं बाबा समजावून सांगायचे. तर ते कदाचित झिरपत असेल आणि माहिती नाही. बाबांनी जसं रिटायर झाल्यानंतर ट्रेकिंग आणि नकाशा जतन करणं वाढवलं, तसं काय माहिती काय आवडी निर्माण होतील. पुन्हा तुझ्या कामाकडे, मानवत मर्डर्स, खूप चर्चा झाली तुझ्या रोलची, रुक्मिणी जी त्यातली आहे ती. आणि नेहमी हा प्रश्न विचारला जातो, तुला पण मी तो विचारतो, असं खरंच असतं का की OTTवर काम करतानाचा अभिनय किंवा वेगळा असतो, त्यावेळेला काही वेगळे विचार करायला लागतो वगैरे, असं खरंच तुला जाणवलं का? कारण तू सगळ्या माध्यमात काम केलेलं आहेस म्हणून. नाही, हा प्रश्न विचारला जात नाही. आणि त्याचं उत्तर द्यायला मला आवडेल की असा वेगळा अभिनय नसतो. कारण आपल्या समोर येतो तो सीन. आता तुम्ही एक डोक्यात ठेवू शकता की या अख्ख्या सिरीजमध्ये मी किती वेळा दिसणार आहे, किती सीन्स आहेत माझे. म्हणजे एक असतं बायबल, ज्याच्यात 8-9 जे काही एपिसोड असतात ते असतात, आणि एक तुमचं स्क्रिप्ट ज्याच्यात हायलाईट केलेले तुमचेच सीन असतात. हाच फरक आहे. म्हणजे सिनेमाचं स्क्रिप्ट जर इतकं असेल तर वेब सिरीजचं जास्त मोठं असतं. असं काही ख्याल गायला घेऊ शकत नाही आपण की खूप वेळ आहे म्हणून खूप अभिनय करूया, असं नाही होऊ शकत. ते त्या दिग्दर्शकावर अवलंबून आहे. कधी कधी एखादा शॉर्ट कट होत नाही, त्याची एक वेगळी मजा असते. मला खूप आवडतात असे दिग्दर्शक जे जरा 2 सेकंद रेंगाळतात. नाहीतर काही काही जणांना माहिती असतं, त्यामुळे काट. तर मला असं वाटतं की कलाकारांच्यासाठी तरी थोडं अनुकंपा ठेवा. कारण आम्ही ते वाक्य संपल्यानंतर एक श्वास घेणार असतो, बरोबर, काहीतरी वळणार असतो, हातातला कप खाली ठेवणार असतो. तर पण ती त्या डिरेक्टरची स्टाईल असते. पण असा वेगळा नाही होता अभिनय. आणि मानवतच्या वेळेला तर मला जाणवतंच की मानवतमध्ये खरं पाहशील माझे सीन्स किती आहेत, तर ते बेताच आहेत, खूप जास्त नाही आहेत. पण माझा प्रेझेन्स पूर्ण वेळ आहे. म्हणजे रुक्मिणी आणि म्हणजे मी आणि मकरंद, आमचे सीन्स बऱ्यापैकी सगळ्याच एपिसोड्समध्ये आहेत. तर त्यांची, आणि बोललंही जातं ना त्यांच्याबद्दल सारखं, त्यामुळे जाणवत राहतो त्यांचा संदर्भ, असं आहे. आणि रुक्मिणी आणि उत्तमरावचा पहिला सीन जो आपल्याला दिसतो, तो सेटअप इथं या स्टुडिओत केला असता आपण, तर माझी आणि मकरंदची रिॲक्शन ती असती का? तर कदाचित नाही. मला नेहमी असं वाटतं लोकेशन आपल्याला खूप काही देतं. पण ते रिअल लोकेशन होतं. फिल्म सिटी मध्ये जर एखादं घर बांधलं असतं तर तू म्हणतेस की तसा नसता आला फील. पण आम्ही कुठेतरी आडगावात, खाच खळगे, मग त्या खोलीत गेलो, अंधार होता, आणि आमचा सीन सुरू झाला जिथे तो तेल गरम करून आणतो आणि मग वकील येतो ऐन वेळेला वगैरे. अवघड होता तो रोल माझ्यासाठी. म्हणजे एक आनंद हाही आहे की करिअरच्या वेगवेगळ्या टप्प्यावर आपल्याला आव्हानं मिळत जातात. पण रुक्मिणी साकारताना मला असं वाटलं की हिस्ट्रिओनिक्स असतात बघा अभिनयातले, की तिच्या
तिने जर असं बघितलं कोणाकडे तर जास्त इम्पॅक्ट येणार आहे का? तोही नव्हता इम्पॅक्ट. तिला स्वतःला वाटतच नाहीये ती विलन आहे. तर यात बरीच मंडळी आहेत. गिरीश जोशींनी लिहिलंय, आदिनाथनी प्रोड्यूस केलंय, आशिष बेंडे डिरेक्टर आहे, किंवा सत्यजित आमचा सिनेमॅटोग्राफर होता, आणि सहकलाकारांची एक वेगळी एनर्जी असते. ह्या सगळ्यांनी मिळून जे लिहिलंय ते शोधताना मला असं जाणवलं की तिला एकच दुःख पण नाही, डंख बसलाय की तिला मूल नाहीये. तर विचार करता करता जेव्हा त्या वेदनेपाशी येऊन मी पोचले तेव्हा तिच्या दृष्टिकोनातनं सगळं बरोबरच आहे. तिच्या दृष्टिकोनातनं हे सगळे मांत्रिक तिचे डॉक्टर्स आहेत. बरोबर. आणि ते जेव्हा मला जाणवलं तेव्हा मला इतकं भीषण वाटलं की फक्त रुक्मिणी नाही, असा विश्वास ठेवणारी कितीतरी माणसं आहेत जगामध्ये. म्हणजे आपण ज्याला अंधश्रद्धा म्हणतो ती बाळगणाऱ्या माणसाला कदाचित ते माहित नसेल की आपल्या मनात अंधश्रद्धा आहे. बरोबर. त्यामुळे ती मनं जागी करणं खूप आवश्यक आहे. तसं रुक्मिणीचं काही जागबिग झालेलं नाहीये. तिला उत्तमरावांना पैसे हवेत, कदाचित तिथे त्या झाडाखाली पुरलेले मोहरा का काय असतात, हिला मूल हवंय. माझ्या लक्षात राहिले ते. मी स्वतः परत नाही बघू शकत. मला ते म्युझिक घुमायला लागतं डोक्यामध्ये, कारण तेव्हा ते झालं त्याच्यात एक मजा असते बघ, मॅजिक असतं. मला ते मस्त मला खूप आवडतं आमचा टायटल ट्रॅकचं म्युझिक. मी मानवत मर्डर्स बघू शकत नाही असं एक थंबनेल. परत बघू शकत नाही. मी परत बघणार नाही. नाही, पण मला खूप त्यावेळेला अरे मला चिकनगुनिया झाला होता. अरे बापरे. आणि माझी काहीतरी वेगळीच अवस्था होती. पण हे काही मध्ये येत नाही बघ, म्हणजे फार मजा असते ऍक्टिंग करणं ही गोष्ट. बरोबर. तर मला जे करून घेतलंय आशिषनी त्याची मजा खूप येते. वा. हे तू वेगवेगळ्या माध्यमांची आव्हानं जी सांगतेस, तर ह्यातलं अजून एक माध्यम आहे ते शॉर्ट फिल्म. आणि तुला चैत्र या शॉर्ट फिल्मसाठी 2002 मध्ये नॅशनल अवॉर्ड मिळालं होतं. स्पेशल मेन्शन. ठीक आहे, तू सांगतेस स्पेशल मेन्शन, लोक म्हणतात मला नॅशनल अवॉर्ड मिळालंय म्हणून. मला खूप आवडेल पण तेवढंच मिळालंय मला. पण त्यानंतर तू हल्लीच एक स्वानंद किरकिरेची शॉर्ट फिल्म केली होतीस, द ड्रेस म्हणून. तर आता मग ह्या माध्यमातलं आव्हान काय आहे? म्हणजे मला वाटतं शॉर्ट फिल्म हे ऍडव्हर्टाइजमेंटचं एक थोडंसं मोठं स्वरूप आहे. मी खूप ऍड फिल्म्स केल्या आहेत. मी 75 का 80 ऍड फिल्म्स केल्या आहेत. तर मला ते पटकन कळलं ऍड फिल्म म्हणजे काय, की पटकन करून दाखवा. ते वाक्य तेवढं एकच वाक्य आहे तुम्हाला अख्ख्या ऍड मध्ये, आणि तुमचा एक लुक, एक एक्सप्रेशन याच्यासाठी तुम्हाला घेतलंय. तसंच शॉर्ट फिल्म मध्ये काय असतं, शॉर्ट फिल्म 1.5 मिनिटाची पण असते किंवा 29 मिनिटाची पण असू शकते. एवढासाच जीव असतो. म्हणजे तू विचारतोय त्या प्रश्नाला बगल देऊन मी एक सांगीन की कितीतरी सिनेमे आपण असे बघतो जे शॉर्ट फिल्मचा विषय असतात आणि त्यात पाणी घालून घालून त्याची फीचर फिल्म करतात. तर मला खूप असं वाटतं की का नाही मग ठेवू ना छोटी आपण ती. करेक्ट. तर शॉर्ट फिल्मची मजा असते कारण त्याचे ठरलेले लहान लहान तुकडे असतात किंवा एक ठरलेला मोठा सिक्वेन्स असेल आणि डिरेक्टरला तेवढ्याच वेळात काहीतरी सांगायचं असतं. आता हे आपण डिरेक्टरला नाही विचारू शकत की तुला का शॉर्ट फिल्म करायची आहे, शॉर्ट फिल्मचं भवितव्य काय. पण आता आहे भवितव्य, कारण कितीतरी थिएटर्स आहेत जे मूळ फीचर फिल्म सुरू व्हायच्या आधी काही मिनिटं एक शॉर्ट फिल्म दाखवतात. किंवा उमेश कुलकर्णी सारखा आपला मित्र शॉर्ट फिल्म मेकिंगचं तंत्र विद्यार्थ्यांना शिकवतोय. तर शॉर्ट फिल्म करताना मला फार मजा येते ऍक्टर म्हणून की त्या डिरेक्टरला वाटत असतं की तू हेच करायला जन्माला आलीयस. इतका हक्क वाटतो त्या डिरेक्टर किंवा लेखकाला की माझ्या फिल्ममध्ये तू पाहिजेस, तर मग तुला आम्ही ओके करू. तर मला ते आव्हान घ्यायला खूप आवडतं की ठीक आहे करूया, कारण तरुण दिग्दर्शक किंवा अनेक दिग्दर्शक असे ह्याच्यानी नाही सांगत ऑकवर्ड होऊन की जरा असं करतेस का, ते हक्काने सांगतात. त्याच्यामध्ये ते लगेच असं डिसमिस करतात की नाही 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 तू खूप वेळ घेतलास ते करण्यामध्ये, तू ते खाली ठेव हातातलं आणि लगेच त्याला म्हण की तुमने पहिले नाही बताया था. जे काही असेल ते आपलं काय वर्किंग असतं याचा त्या डिरेक्टरला काही इंटरेस्ट नसतो.
त्याचं म्हणणं असतं मला माझी शॉर्ट फिल्म कशी दिसतीये किंवा मी कशी दाखवणार आहे हे महत्वाचं आहे. त्यामुळे तू जे पाल्हाळ लावलंयस ते कट कर. अशा माध्यमांमध्ये काम करण्यामुळे आपल्यालाच मजा येते ना. एका प्रकारे हे आपलं ट्युनिंग असतं. बरोबर. नाहीतर आता करूच शकतो आपण त्या प्रोजेक्टच्या निमित्तानं एखादं वर्कशॉप, पण असं वाटायला लागतं की आता आपण मुख्यधारेत आलोय तर आता कुठे आपल्याला वेळ आहे हे सगळं करायला. असा एक गैरसमज होऊ शकतो. तो कधी कधी विसरावा गैरसमज. यासाठी मी थोडी प्रयत्नशील असते. बरोबर. नाही, मला प्रेक्षकांना सांगायला आवडेल की द ड्रेस नावाची शॉर्ट फिल्म आहे, युट्यूबवर आहे, 4च मिनिटाची आहे. सो रील्स वगैरे बघण्यापेक्षा ती शॉर्ट फिल्म बघा. मन दर्पण नावाचं स्वानांचं गाणंही आहे त्याच्यामध्ये. सोनाली आहे, कृतिका देव आहे. तर ही एक रिकमेंडेशन मी एक सांगतो प्रेक्षकांना. कारण स्वानंदचं हे दिग्दर्शक म्हणून पहिलं पाऊल होतं आणि काही मित्रांसाठी मला असं वाटतं आपण जास्त शायनिंग करू नये. स्वानंदनी सांगितलं मला अमुक अमुक दिवस हवाय, तो लॉक कर, बरोबर, जास्त प्रश्न विचारू नकोस. आणि मला स्वतःला वाटतं की त्यांनी दिग्दर्शक म्हणून म्हणजे त्याला मी म्हणलं आता नॅशनल अवॉर्ड वगैरे मिळवायला लागलाय अरे तो ऍक्टर म्हणून. कवी उत्तमच आहे, गातो सुंदर, आता ऍक्टिंग करायला लागलाय. तर मी म्हणलं थांब जरा, आता तू दिग्दर्शक म्हणून जास्त काम कर, कारण त्याला फार छान गोष्ट सांगता येते. मला आवडली द ड्रेस. क्या बात आहे. लोकांनाही आवडेल. चेलोईपासून तुझी सुरुवात झाली म्हणजे 1992 साली. आता 33 वर्ष करिअरला झाली. या 33 वर्षात तू असं म्हणता येईल की सगळं काही बघितलंस. म्हणजे तू इटालियन फिल्म केलीस, तू इंग्लिश फिल्म केलीस, तू दुसरीच फिल्म तुझी तामिळ होती, पहिलीच फिल्म तुझी कानमध्ये गेली होती, हिंदीमध्ये एवढं यश मिळालं, मराठीत तुझे अनेक सिनेमे गाजले, मोठमोठ्या दिग्दर्शकांबरोबर काम करायला मिळालं, गिरीश कर्नाड, सत्यदेव दुबे असे तुला गुरु म्हणून लाभले. अजूनही बरंच काय काय सांगता येईल, नाटकं आहेत त्याच्याबद्दल बोलता येईल. पण इतकं सगळं केल्यानंतर आता जेव्हा तुझ्यासमोर हे असे रोल्स येतात, नवीन जबाबदारी येते, नवीन आव्हानं येतात, त्या प्रत्येक वेळेला त्या सगळ्याकडे नव्याने बघणं, नवीन म्हणून बघणं, त्याचं अप्रूप वाटणं, हे तू कसं साधलंयस? मला अजूनही जेव्हा रोल्स ऑफर होतात तेव्हा फार लकी वाटतं. मला खूप आनंद होतो, कारण आपल्याकडे कोणीतरी काम घेऊन येतंय हे मला खूप महत्वाचं वाटतं. एक अगदी म्हणजे मला फार छान वाटलं तू जेव्हा माझ्याबद्दल बोलत होतास तेव्हा. पण त्यातलं कौतुक समजा मी बाजूला ठेवलं तर महत्वाची गोष्ट अशी आहे की मी फ्रीलान्सर आहे. माझ्याकडे पूर्ण वेळ अशी कुठली नोकरी नाहीये की मी अमुक एक काम करते. मी जोपर्यंत एखादी चांगली चालणारी टेलिव्हिजन सिरियल करत नाही तोपर्यंत माझी 4-5 वर्ष निश्चिंती होणार नाही. त्यामुळे माझ्याकडे पर्याय नाहीये. हा त्यातला प्रॅक्टिकल भाग आहे. ते एक तू केलेलं नाहीयेस. 4-5 वर्ष चालणारी सिरियल म्हणजे सुरुवातीच्या काळात तू सिरियल्स केल्यास, रिश्ते बदलते रिश्ते तू केल्यास. हो, अरे तुला माहिती आहे बदलते रिश्ते बद्दल? हो, म्हणजे माझी आवडती सिरियल आहे ती. कुमुद मिश्रा, माधवन वगैरे कोण कोण होते त्याच्यात? मग अनूप सोनी, मनोज वाजपेयी होता. हो. आणि दुसरं म्हणजे मला असं स्वतःला गृहीत धरायला आवडत नाही की मला सगळं आलंय, कारण प्रेक्षक बदलत असतो. आज दिल चाहता है येऊन 21 का 23 वर्ष झाली आहेत. तेव्हा जन्मालाच आले नव्हते असेही लोक आहेत. तर त्यांना काय माहिती असणार कोण आहे मी. तर मला त्या बाबतीत थोडंसं लाईट असायला आवडतं की मी ना प्रेक्षकांना गृहीत धरलंय ना मी स्वतःला गृहीत धरलंय. मला खूप आवडतं अभिनय करायला आणि आपली समज बदलत असते. बरोबर. तर त्या बदलत्या अंडरस्टँडिंगनी एखादी गोष्ट वाचणं, एखादी स्क्रिप्ट वाचणं हे फार युनिक आहे. आता गंमत म्हणून तुला दोघीचं उदाहरण देते. दोघीमध्ये एक सीन असा आहे की काहीतरी मी आणि रेणुका दफ्तरदार आम्ही दोघी झोपलोय आणि काहीतरी फिदी हसतोय का काहीतरी असं एक छोटासा रात्री सीन चालला होता. त्या दिवशी समन्वय नावाची आमची नाटकाची संस्था, आमच्या नाटकाचा राज्यनाट्य स्पर्धेमध्ये प्रयोग होता भरतला. आणि मी सुनील आणि सुमित्रा मावशींच्या मागे लागले होते की मला त्या प्रयोगाला टीमला चिअर करायला जायचंय. तर त्यांनी अगदी काही ऐकूनच घेतलं नाही. ते म्हणले काही नाही, आता आपला सीन संपला नाहीये वगैरे. आणि आम्ही पुण्यापासून 1.5 तासाच्या अंतरावर होतो आणि मला रडून कढ येत होते म्हणजे त्या मजेच्या सीनमध्ये. काय माझ्या मित्रांना शुभेच्छा द्यायला मी जाऊ शकत नाही. तसं आता होत नाही. आता म्हणजे माझी मॅच्युरिटी बदलली आहे आणि मी स्वतःलाही समजावून सांगू शकते
किंवा मी इतक्या कन्व्हिक्शननी कुणाला तरी समजावून सांगू शकते की मी नाही येऊ शकणार, कारण मी इथे शांतपणे इथं असणं खूप महत्वाचं आहे. बरोबर. आणि गंमत अशी आहे मोठं होण्यातली की त्या कामाकडे आपण तटस्थपणे बघू शकतो की एवढं सगळं करून, एवढं सगळं समजत असून सीन केला का चांगला, की फक्त काय देह उपलब्ध होता म्हणून वाक्य म्हटली गेली, हे आपल्याला कळतं बघ. तर त्याची मला खूप मजा येते आणि त्यामुळे काम करण्याचा कंटाळा नाही येत. अप्रूप टिकून राहतं त्याच्यामुळे 100%. आणि लिहिलं जातंय, माझ्यासाठी कुणीतरी काहीतरी लिहितंय, हे मला खूप भारी वाटतं. मग आता थोडा आणखीन क्रिटिकल प्रश्न, आता कौतुक झाला तर क्रिटिकल प्रश्न, की इटालियन सिनेमा एक इंग्लिश सिनेमा, हे असं एक एक का झालं? म्हणजे ह्याचा तू कधी विचार केलास का? कारण ते काम तुझं बघितलं असणार इटालियन सिनेमातलं. ओमार शरीफ त्याच्यामध्ये होते. ब्राईड अँड प्रिज्युडाईस सारख्या सिनेमात जी मला वाटतं गुरिंदर चड्डांची फिल्म होती, तर ते असं एक एक का झालं ह्याचा तू विचार केलास का? कारण का त्यावेळेला आत्तासारखे एजंट नव्हते म्हणा, किंवा तसं नेटवर्किंग जसं आता सोशल नेटवर्किंग आहे तसं नव्हतं, म्हणून ते झालं. मला खूप मज्जा येते मला तुझ्याशी गप्पा मारायला, कारण मला कुणी असं विचारलं नाहीये. सगळ्यात महत्वाची गोष्ट, मला हा जो बिझनेस आहे तो कसा चाललाय ह्याचा काहीच अंदाज नव्हता. बरोबर. मला म्हणजे आपण चांगलं काम करायचंय ही तडफ होती, आणि त्याच्या पलीकडे बिझनेस आहे हे काही कळलंच नव्हतं. आपल्याला संधी मिळतीये. मी एका अतिशय साध्या कुटुंबातनं आलीये, जिथे सिनेमा नाटकांची काहीच पार्श्वभूमी नव्हती. म्हणजे लहान लहान गोष्टी मला माहिती नव्हत्या, की CA असतात, टॅक्स भरायचा असतो, मुंबईत घर चालवायला किती पैसे लागू शकतात, मला अंदाज नव्हता आणि माझ्या घरच्यांनाही अंदाज नव्हता. आणि कधी कधी कसं असतं की पदर खोचून कामालाच लागतात घरचे सगळे, की आता आम्ही तुला उभं करतो. सुदैवानं माझ्या घरच्यांनी इतकं मला महत्व दिलं नाही आणि अजूनही देत नाही. त्याबद्दल मी निषेध नोंदवत असते अनेक वेळेला. पण माझ्या आसपास तू चांगलं काम करतीयस असं प्रोत्साहन देणारे एकटे दुबेजी होते, आणि ते त्यांच्या त्यांच्या वेगळ्या पोएटिक पद्धतीने सांगत होते. जे वाईट काम व्हायचं त्याला ते शाबासकी द्यायचे, की हरकत नाही, तू प्रयत्न चांगला केलास. पण आता परदेशी गेल्यानंतर मला खूप देशाभिमान आहे आणि मला असं वाटायचं चांगलं काम करावं, फुटेज घेऊ नये जास्त, आपल्यामुळे जास्त टेक होऊ नयेत, इतक्या बाळबोध वाटण्यातनं मी ती कामं केलेली आहेत. आता इथे मी एम्बार्क करून पुढची झेप घेऊ शकीन हे मला कळलंच नाही कधी. जे आत्ता कळतंय, आणि आता ते इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण झालेलं आहे. म्हणून मला प्रियांका चोप्राचं कौतुक वाटलं की तिने काळाच्या पुढे काहीतरी प्रयत्न केलेत. ते अवघड होतं. तिने म्युझिक पासून सुरुवात केली आणि तिने आज कितीतरी मुली, म्हणजे लाखो मुली असं म्हणतात की ती आमची आयडॉल आहे, कारण तिने कमर्शियल सिनेमातनं पुढे एक पाऊल टाकलं आणि इंटरनॅशनल फिल्म्स करायला लागली. बरोबर. पण मला हे म्हणजे आता ब्राईड अँड प्रेज्युडिस मी जेव्हा केला तेव्हा अनेक माणसं भारतातून तिकडे आली होती. त्यांची जी वेडी विचारसरणी होती की आपल्याला जे मिळाले ते लंचचे पैसे वाचवू आणि आपण असं करू, तिथेच मी घसा फोडून सांगत असायचे की असं नका करू, आपल्या देशाचं नाव वाईट होतंय. म्हणजे मला असं वाटतं की हे मी जे करत बसले तो वेळ वाया गेला असं मला वाटत नाही, पण मला शिकण्यातच वेळ गेला की हे आपण काय करतोय. बरोबर. नुसतं चांगलं काम करत राहणं आणि आपलं काम बघून आपल्याला पुढचा सिनेमा मिळणार आहे इतकं साधं नाहीये ते, असं तुला म्हणायचंय बेसिकली. इतकं साधं नाही आणि इतकं साधंही आहे, कारण मला म्हणजे एक चेलुवी केला त्याच्यामुळे पुढचे 4-5 सिनेमे मिळाले. म्हणजे तो सिनेमा 10 ठिकाणी पोचला. पण जेव्हा माझं इटालियन रेड कार्पेट होतं आणि 2 रेड कार्पेट होते, त्यातल्या एका रेड कार्पेटला मी आणि ओमार शरीफ चालत होतो आणि माझा हिरो मला दिसत होता, तो आता आम्हाला जॉईन होणार. तर आम्ही हसत होतो आणि तो जॉईन व्हायच्या आधीच
एक अत्यंत सुंदर दिसणारी सिनेमात नसलेली एक बाई त्यांना जॉईन झाली आणि तिने त्यांना धरलं आणि तीही चालायला लागली. त्यामुळे आमचा हिरो मागे गेला आणि मला त्या गोष्टीचा इतका धक्का बसला की एका बाजूला मी आणि दुसऱ्या बाजूला ती एक सुंदर मुलगी होती. तर काम मिळवण्यासाठी माणसं कुठे कुठे कुठल्या थराला जाऊ शकतात. आणि तो मुलगा जो डिप्रेस झाला माझा हिरो, तो अजूनही मला वाटतं सावरलाच नाहीये त्या धक्क्यातनं. त्याच्यासाठी ते एक मोठं होतं रेड कार्पेट तिथे कानमध्ये, आणि तो सन्मानाने आमंत्रित झालेला होता. तर त्याला धुडकावून ही मुलगी चालली तिथे. मला तिचं नावही आठवत नाही, ती कोणाची तरी कोणीतरी होती फक्त. पण म्हणजे मला हे सगळं समजायला खूप वेळ गेला. आणि मला असं वाटतं त्याबद्दल आपण रिलॅक्स कधी होऊ शकतो, जेव्हा आपण आपल्या आयुष्यात एक केंद्रबिंदू शोधतो की मी कुठे आहे. नाहीतर आपल्याला धपापून दम लागेल की मी इथेही पोहोचू शकत नाही, तिथेही पोहोचू शकत नाही. तर त्या सगळ्या अपूर्ण वाटण्याला मला कुठेतरी स्वतःपाशी आणावं लागलं आणि मला काय करायचंय हे शोधावं लागलं. पण तरी मला असं वाटतं की मला आता मी मॅड सखाराममध्ये नाहीये, पण मी आहे. तर आय एम ऑन द रोड लेस ट्रॅव्हल्ड. ही वाट फार जणांनी चोखाळली नाहीये, ती माझी वाट आहे आणि मला त्या प्रवासात खूप मजा येते. आणि सुदैवानी प्रेक्षकांनी, समीक्षकांनी किंवा बॉक्स ऑफिसनी मला नाकारलं नाहीये, त्यामुळे मी तगून आहे. बरोबर बरोबर. नाही, तू म्हणालीस की परत ते आता व्हायला लागलंय किंवा तिथपर्यंत तू आलीस आता. याचं एक उदाहरण मोठं म्हणजे तेलुगू सिनेमा सुपरस्टार नानी द पॅराडाईज, जो 26 मार्चला रिलीज होतोय. आणि आईच्या गावात त्याचा टीझर मी आईच्या गावात मुद्दामून म्हणतोय कारण ती तिच्या तोंडी आहे म्हणून. त्यांनी हिंदी टीझर बघितला नसेल तर तुम्ही बघा नक्की. तर तो आवाज अगदी ओळखता येण्यासारखा आहे त्याच्यामध्ये. सो हे एक नवीन आव्हान परत तुझ्या समोर आहे. रोल मला अर्थात माहित नाही काय आहे तो त्याच्यामध्ये. पॅराडाईज बद्दल मी आता काहीच सांगू शकणार नाही, पण मोठी टीम आहे आणि अवघड काम आहे. कारण भाषा वेगळी आहे. मी तेलुगूत याआधी काम केलंय पण एकदाच, आणि ती सुद्धा खूप क्लासिक तेलुगू होती, म्हणजे पुरातन. त्यामुळे तेलुगू भाषेची माझी तशी ओळखच नाहीये. त्यामुळे पुन्हा एकदा वारंवार आपण जसे शून्यापाशी येतो तसं शून्यापासून सुरुवात आहे. भाषा शिकणं हा काही तुला कधी प्रॉब्लेम नव्हता? म्हणजे इतक्या वेगवेगळ्या सिनेमात तू लहान वयापासून काम करत असल्यामुळे भाषेतल्या प्रॉब्लेम असा नाही, पण त्याच्यासाठी जी मेहनत घ्यावी लागते, आपली झोप उडते, सतत प्रेशर राहतं. आणि आपलं स्पिरिट असं असतं की दिग्दर्शकांनी कधी आपल्यासाठी त्याचा शॉट बदलू नये असं वाटतं. त्यामुळे त्यांना सुचणारे बदल ते सगळे इन्कॉर्पोरेट करून आपण काम करायचं. म्हणजे मला असं वाटतं हिंदी आणि मराठीत काम करतानाही मला टेन्शन येतं. मध्ये एकदा मला असं वाटायला लागलं होतं की मला सच नीट म्हणता येत नाहीये. असं वाटलं पाहिजे मधनं, कारण आपण ते मग ब्रशअप करतो. करेक्ट. तर इतर भाषेत काम करणं हे डोक्याला त्रास आहे, कारण कितीतरी गोष्टी आपण कॉम्प्रोमाइज करतो. सगळ्यात पहिलं झोप आणि मनशांती. कारण भीती असते मनामध्ये, समोरच्या ऍक्टरनी वाक्य बदललं किंवा डिरेक्टरनी आपलं वाक्य बदललं की तू तसं नको म्हणू, असं म्हण, की जे होतं. तर अजून अशी कुठली टेक्निक्स मी तरी वापरली नाहीयेत की बोर्डावर वाक्य लिहिली आहेत आणि आपण, मला साधा टेलिप्रॉम्प्टर अजून चकवून वाचता येत नाही. कॅमेऱ्याला हे भासवू नाही दिलं पाहिजे की मी वाचतीये. बरोबर. तर बघूया, मी तयार आहे पुन्हा एका नव्या परीक्षेला. तू म्हणालीस की बॉक्स ऑफिसने अजून नाकारलेलं नाहीये तुला, पण कधीतरी अशी वेळ येते, सुशीला सुजित सारखा सिनेमा बोललास, दाखवला स्वतःचा अभ्यास. अरे अभ्यास काय त्याच्यामध्ये. नाही, माझा प्रश्न असा होता की तो रोल घेताना तुझ्या अपेक्षा असतील आणि काही प्रमाणात तो बोल्ड आहे रोल, त्याच्यासाठीची मेहनत सिनेमातली जी आहे ती आहेच. त्याच्यानंतर तुम्ही प्रमोशनसाठी कुठे कुठे फिरता, दौरे करता आणि तो सिनेमा सगळ्यांनी बघावा असं तुम्हाला वाटत असतं, पण तो सिनेमा नाही चालत. त्याच्यानंतर आता काही नैराश्य वगैरे असं काही येतं का तुला? पुन्हा आता इतकी वर्ष झालीत म्हणून हा प्रश्न. 100% येतं. हो, पुढे जाणं अपरिहार्य आहे, पण तरीही नैराश्य पण अपरिहार्य आहे. कारण सुशीला सुजित सिनेमा घेताना एकतर प्रसादवर विश्वास आहे, मला तो दिग्दर्शक म्हणून आवडतो, कारण त्याच्याबरोबर
काम करताना मला खूप मजा आली होती 10 वर्षापूर्वी Correct. कच्चा लिंबूच्या वेळेला. आणि या वेळेला पण त्यांनी जो विषय आणला होता तो त्याच्या धाटणीचा वाटला नाही मला खूप मजा वाटली की या कॅरेक्टरमध्ये त्याला मी दिसतीये. प्रसाद बरोबर काम करताना दमछाक होते, कारण प्रसाद स्वतः खूप चांगला ऍक्टर आहे आणि तो अनेकदा शॉर्ट समजावून सांगताना काहीतरी करून दाखवतो. आता ते सगळं अचीव्ह करणं खूप अवघड असतं, त्यामुळे असेही दिग्दर्शक असतात. हो. आणि किंवा त्याला ज्या प्रकारे वाक्य तोडून हवं असतं, किंवा तो दादही देतो चटकन त्याला एखादा शॉट आवडला तर रिहर्सलमध्ये. असं करून आपण जेव्हा एक सिनेमा करतो तर जी स्वप्नीलनी तयारी केली होती रिलीजची, ते पाहूनही मला कौतुक वाटलं होतं, कारण त्याचा प्रॉपर प्लॅन आखलेला होता त्यांनी. का चालला नाही याचं डिसेक्शन करण्याचा मला हक्क नाहीये, पण ती मेहनत घेऊनही सिनेमा जेव्हा पुढच्या आठवड्यात जाऊ शकत नाही तेव्हा फार वाईट वाटतं. आणि मला तर म्हणजे फेसबुक लाईव्ह वगैरे करावं असं वाटतं की असं नाकारू नका, प्लीज बघा सिनेमे. कारण आत्ता गोंधळात टाकणारा काळ आहे असं मला वाटतंय, कारण काही गोष्टींचे मटके बसतायत. म्हणजे मराठी नाटकं सगळीच चालतायत, तर मग सगळीच नाटकं 100% चांगली आहेत का आपण त्यांना पाठिंबा म्हणून ती नाटकं बघायला जातोय. पण नाटकं बघायला प्रेक्षक जात आहेत आणि सिनेमा बघायला जात नाहीयेत, याची कारणं शोधण्याची वेळ आलेली आहे. म्हणजे पुण्यात मी समीर हम्पीची पोस्ट वाचली, आत्ता वीकेंडला पुण्यात सगळी नाटकं हाऊसफुल होती, अगदी प्रायोगिक सुद्धा. खरंच तिकीट मिळाली नाहीत, लोकांनी रांगा लावल्या. असं असताना सिनेमाकडे काय येत नाहीयेत प्रेक्षक, हे शोधण्याची वेळ आलेली आहे. पण मला खूप दुःख झालं, कारण असं काही आपल्याला ताप आलेला नसतो ना प्रमोशनचा, की आला 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 ताप 2 आठवड्यांनी गेला. ती ऊर्जा कुठे जाणार? म्हणजे ते इतकं मी भरभरून जे बोलले होते, इतका प्रवास केला, इतक्या जणांना आवाहन केलं की सिनेमा नक्की बघा, आणि ते खोटं तर नव्हतं. मला असं वाटतंय की मी चांगलं काम केलंय किंवा सिनेमा मजेदार आहे. सिनेमातले 1-2 मुद्दे आवडणं न आवडणं आपण मान्य करू शकतो. मला नेहमी असं वाटतं क्लायमॅक्ससाठी कुठल्याही सिनेमाच्या दिग्दर्शकाला वेठीला धरू नये, कारण 15 क्लायमॅक्स बनू शकतात. तो त्या दिग्दर्शकाला त्यावेळेला वाटलेला शेवट आहे किंवा क्लायमॅक्स आहे, त्याच्यावर चर्चा करूया. पण त्याच्यासाठी आधी जे 2.5 तास गोष्ट सांगितली ती अख्खी गोष्ट कशी आपण नाकारतो, त्याकडे सहानुभूतीने बघावं इतके पण आपण भिकेला लागलेलो नाही आहोत. पण विचार करायला पाहिजे की नाटक वर्सेस सिनेमा असं युद्ध कधी सुरू झालं. बरेच विषय कव्हर झाले आपले त्या मनाने. पण तरी एक थोडासा वेगळा प्रश्न, की जसं तू मगाशी म्हणाली सत्यजित दुबेंनी तुझी पाठ थोपटली होती, गिरीश कर्नाड हे तुझे पहिले दिग्दर्शक होते, आणि हे खरं भाग्य आहे की गिरीश कर्नाड यांच्यासारखे दिग्दर्शक लाभणं. ते नंतर तुझे गुरु झाले. या दोघांकडून मिळालेली अशी गोष्ट की जी तुला आजही पुरती आहे, तंत्र बदलू दे, माध्यमं बदलू देत, अभिनयाची पद्धत बदलू दे, जरी काही बदललं तरी ही गोष्ट तुझ्याकडे महत्त्वाची आहे जी तुला आजही साथ देते. मला उत्तर देण्यापेक्षा अमोल असं आठवत बसायला इतकं आवडेल, पण मी प्रयत्न करते. आपण जेव्हा म्हणतो की मी इतके सिनेमे केले, इतकी प्रोजेक्ट्स केली, तेव्हा तितकी नाकारलेली असतात. काही गुरु आपण नाकारलेलेही असतात. माझ्या या दोन्ही गुरूंनी मला स्वीकारलं आणि मी त्यांना स्वीकारलं, त्यांनीच मला एनरिच केलेलं आहे. गिरीश कर्नाडांबरोबर काम करताना मी त्यांच्याकडून एक महत्त्वाची गोष्ट शिकले, ती म्हणजे समोरच्या माणसाला कॉम्प्लेक्स न देणं. कारण ते इतके महान किंवा मोठा माणूस, जग बघितलेला, शिकलेला, वाचन अफाट, स्वतः लिहिण्याची आवड, कानडीत लिहायचे, स्वतःच इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचे. पण त्यांना भेटल्यानंतर आसपासच्या कुणालाही असे वाटलेलं नाही की आपण किती फालतू आहोत. ते कोणाला कमी न लेखणं हे नक्कीच मी गिरीश अंकलकडून शिकले. आणि दुसरं म्हणजे स्वतःला महान न मानणं.
आणि कुठलीही गोष्ट शिकवताना आता मी तुला घडवतोय ही भावनाच नव्हती त्यांची. त्यांनी तो ओनसच कधी घेतला नाही की मी तुझा मेंटॉर आहे. ते सहज दाखवत आले. म्हणजे जितक्या सहज त्यांनी सांगितलं की आता हा शॉट तू असा दे, ती ट्रॉली इकडून तिकडे जाणार आहे, तितक्याच सहज त्यांनी सांगितलं दिल्लीच्या अशोका हॉटेलमध्ये इकडे नळ फिरवला की गरम पाणी येतं, तिकडे नळ फिरवला की गार पाणी येतं, कुलूप असं लावतात, हा क्लोजअप आहे, इतक्या सहजपणे त्यांनी सांगितलं. त्यात कुठला आव नव्हता. आणि मला नाही वाटत त्यांनी कधी माझं करिअर ते असेपर्यंत असं फॉलो केलं की आता बघू माझ्याकडून तयार झालेली ही मुलगी कसं का, असं कधीच त्यांनी बघितलं नाही. फार लाईट होते ते. पण अचानक त्यांनी जेव्हा तुला पुण्यात मला वाटतं तुला ते भेटले होते आणि ते म्हणाले अरे मोठी झालीस असं कौतुकाने म्हणाले होते. तो लेख खूप छान लिहिलायस तू एकदम, खरंच. थँक्यू. आणि दुबेजींबद्दल म्हणजे मला असं वाटतं की ते लाईफ कोच होते आणि आहेत. कारण दुबेजी असतातच बरोबर आपल्या, असं मला वाटतं. कुठल्याही कलाकारामध्ये एक मोनोटोनी येऊ शकते, त्याला छेद दिलाय दुबेजींनी कायम. आणि नवीन माणूस, नवीन कॅरेक्टर, नवीन आयुष्य. आता या प्रोजेक्टपासून पुढे मला वाटतं मी दुसऱ्या वेळेला हे सांगितलंय, पण त्यांचा एक आयुष्यात पहिल्यांदाच नावाचा आमचा पुण्यातला कवितांचा कार्यक्रम, कुसुमाग्रजांच्या कवितांचा, त्याच्यातनं आम्ही खूप जण होतो, 50 का 70 अशी संख्या, खूप माणसं. त्याच्यात मी दुबेजींकडून काय शिकले तर कोरिओग्राफी, माणसांची कोरिओग्राफी. आम्ही सगळेजण भिंत व्हायचो, आम्ही डोंगर व्हायचो, आम्ही झाड व्हायचो, आम्ही आकाश व्हायचो. किंवा त्यातली अजून एक गोष्ट म्हणजे सावनिया संजामे हे गाणं आहे ना दृष्टी सिनेमातलं, त्याला किशोरी आमोणकरांचंच संगीत आहे आणि त्यांनीच ते गाणं म्हटलंय. त्या गाण्यावर आम्ही त्या शिबिरातल्या सगळ्या मुली एंट्री घ्यायचो आणि आमचं प्रत्येकीचं व्यक्तिमत्व दुबेजींनी शोधलं होतं. तर मला असं वाटतं मी मला शोधण्यासाठी दुबेजींनी खूप आधार दिलाय. जर ते भेटले नसते तर मी एक गर्दीतली एक राहू शकले असते, स्वतःला नगण्य मानत राहू शकले असते, किंवा आपल्यातली कमी, व्यथा, गरिबी हे सगळं कुरवाळत गोंजारत राहू शकले असते आणि ते विकत बसले असते. मला दुबेजींनी असं एकदा सांगितलं होतं, मला एकदा काहीतरी त्यांना सांगायचं होतं, तर त्या मला पाहिल्यावरच त्यांच्या लक्षात आलं असेल की भरून आलंय बहुतेक आभाळ आणि आता फुटणार आहे. ते मला म्हणाले मुझे रोने वाली हिरोईन्स अच्छी नहीं लगती, जिंदगी में कुछ अच्छा हुआ है तो बताओ. तर जातेच ना फुग्यातली हवा. त्यामुळे मला आजपर्यंत असं कधी वाटलेलं नाहीये की मला कोणाला तरी भेटायचंय जेणेकरून मी मनातला सगळा दाह व्यक्त करू शकीन. हे मला माहिती नाही मी तुला नीट सांगू शकतेय का, पण मला माणसं न वापरायला दुबेजींनी शिकवलं. खांदा म्हणून कुणाचा वापर नाही करायचा, अगदीच अशा अर्थाने सोपं करून सांगितलंस. आणि प्रत्येक वेळेला आपलं आयुष्य पणाला लावून भूमिकेत शिरायचं, याच्या पलीकडे तो अनुभव असला पाहिजे. इतकं सिंपल सुद्धा केलं त्यांनी अनेकदा की मला आलेलीच दुःख जर नवीन कॅरेक्टरमध्ये, बर माझी दुःख थांबली आयुष्यातली तर मग मी दुःख निर्माण करायला पाहिजेत का काय, मग तो एक अस्वस्थपणा व्यापून राहतो. बरोबर. मला आता हे खूप चांगल्या पद्धतीने कळलंय की आपण आयुष्यात कसे आहोत ही वेगळी गोष्ट आहे आणि आपली पात्र त्यांची गोष्ट जगतायत. मी माझ्या पात्रांना माझी गोष्ट जगायला लावणं ह्याच्यासारखा क्रूरपणा नाही. हे या अनेक गोष्टी दुबेजींनी सांगितलं. आपण एक कॅचअप दुबेजींबद्दल करू शकतो. बरोबर आहे. तू आता कवितांच्या कार्यक्रमाबद्दल सांगितलंस तर त्याच्यावरून आठवलं मला, तुझे एक फॅन आहेत, त्यांची फरमाईश आहे. ते फॅन कोण आहेत ते मी तुला कॅमेरा ऑफ झाल्यावर सांगेन. की सोनालीला विचार की तिचे आवडते कवी कोण आणि तिला एक कविता म्हणायला सांग. मला आरती प्रभूंच्या कविता आवडतात, कुसुमाग्रजांच्या अर्थातच, तुकारामांच्या ओव्या आवडतात, ज्ञानेश्वरांचे अभंग आवडतात. हे तुझ्याकडनं तुझ्या मुलीमध्ये चांगलं आलंय, ती ओव्या म्हणते आणि तिचे व्हिडिओ बघितलेत. म्हणजे आणि हे तू म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, थोपवलेलं नाहीये तुझ्याकडनं असं वाटतं. म्हणजे
आनंद देणारं आहे. आनंद देणारं नक्की आहे. आणि मला नेहमी असं वाटतं, आता तू आहेस तर मी हक्कानीच सांगू शकते की जितकं म्हणजे मला त्याची कॉम्प्लिमेंट मिळते ती कॉम्प्लिमेंट नचिकेतला कमी वेळेला मिळते. तर त्याचं सुद्धा त्यात श्रेय आहे. कारण मला नेहमी वाटतं की घरातली सगळी माणसं त्या मुलांच्या वाढीवर म्हणजे काहीतरी देत असतात. बरोबर. तर त्याचा मोलाचा हात आहे. म्हणजे तर कविता मी खरं नव्या कविता पाठ करायला पाहिजेत. मला लेखिका म्हणून शांता शेळके खूप आवडतात. त्यांची विपुल ग्रंथसंपदा आहे. त्यांची भाषांतरं फार सुंदर आहेत. आणि मी एकदा शांताबाईंना भेटली आहे. माझ्याकडे त्यांची सही आहे. डॉक्टर माधवी वैद्यांमुळे मी म्हणजे धाडस केलं त्यांच्याजवळ जाऊन बोलण्याचं. प्रेमळ होत्या फार. मी बऱ्याचदा त्यांना लांबून बघितलंय पुण्यात असताना. तर मला खूप म्हणजे वाचायला खूप आवडतात त्यांच्या कविता. तर त्यांची एक कविता आहे, कोणत्या असतात फुलांच्या जन्मवेळा, कोणत्या असतात फुलांच्या जन्मवेळा, कळ्या फुलताना की पाकळ्या गळताना, अथांग निळाई प्राण एकवटून पाहताना, अथांग निळाई प्राण एकवटून पाहताना की निमूटपणे खालच्या मातीत मिसळताना. वा 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 वा. आता ही पूर्ण कविता वाचेन मी परत एकदा. एक शेवटचा प्रश्न विचारतो. जुलै महिन्यात तू अमेरिकेत चालली आहेस. नाफा म्हणून फिल्म फेस्टिवल आहे. तर काय प्लॅन आहेत? तिकडे जाऊन काय करणार आहेस? मी असं ऐकलं तिकडे रेड कार्पेट असतं, तर त्यासाठी तू काही विचार केलायस का? सगळे विचार चालू आहेत आणि मला नाफाबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. मला एकतर परदेशात जेव्हा इतक्या सन्मानाने बोलवलं जातं तेव्हा तिथल्या प्रेक्षकांच्या उत्साहाचं काय करावं हे कळत नाही. मला माझे मित्र आणि माझ्या देऊळ या सिनेमाचे प्रोड्युसर अभिजित घोलप त्याचं प्रचंड कौतुक वाटतं. कारण अमेरिकेत असा काही सोहळा घडवून आणणं हे फार अवघड आहे. कारण तिथली माणसं शेड्यूल्स खूप जपतात. तारखा त्यांच्या ठरलेल्या असतात. भारतात येण्याच्या तारखा, लॉंग विकेंडला कुठे प्रवासाला जाण्याच्या तारखा. तर अभिजितनी आणि त्याच्या टीमनी हे जे सगळं ठरवलेलं आहे ते नुसतं इथलं कलाकार जाणार नाहीयेत, तर फिल्म फेस्टिवल आहे. सिनेमे बघणार आहेत सगळेजण. आणि अजूनही रिलीज न झालेले सिनेमे अनेक आहेत तिकडे. अनेक आहेत. आणि मला गंमत अशी वाटते की ही सगळी माणसं परदेशात राहणारी एवढा वेळ काढतात आम्हाला भेटायला, किंवा मास्टर क्लासेस ना दणकून रेजिस्ट्रेशन असतं. मी वाट बघतीये. मागच्या वर्षी मी जाऊ शकले नव्हते, पण त्याची पहिली मीटिंग जेव्हा झाली नाफाची तेव्हा मी होते अमेरिकेत. तर अभिजितसाठी खूप शुभेच्छा मनात आहेतच, पण त्या शुभेच्छांना पूरक असा मास्टर क्लास मी घ्यावा आणि चांगलं इंटरॅक्शन व्हावं प्रेक्षकांशी. आणि आपण सगळे म्हणायला लागलोय की एका ग्लोबल विलेजमध्ये होत आपण सगळे. आता देश आणि परदेश असं काही उरलेलं नाहीये. त्यातलं महत्वाचं पाऊल म्हणजे नाफा आहे. रेड कार्पेट बद्दल अजून चालू आहे विचार तुझा? हा, रेड कार्पेटवर साडी तर नक्कीच असणार, कारण मला खूप इंटरेस्ट आहे फॅशन. साडीवर सुद्धा एक एपिसोड होऊ शकतो. नक्की. पण मी तुला बोर नाही करणार. नाही, ती गडवाल नाही काही, ती पोचमपल्ली वगैरे असं सांगून. मला तसं आवडत नाही कळलं तरी चालेल. साडी नेसायला आवडते का, साडीबद्दल कुतूहल आहे. वा, मजा आली मला पण. आणि खरंच म्हणजे मला सुरुवातीला असं सांगायचं होतं की हिच्या जर सुरुवातीपासून आपण बोललो असतो कारकिर्दीच्या, तर एक सीझन अख्खा मला करायला लागला असता कॅचअपचा. तर तसं न करता आत्ता काय चाललंय, काय बदललंय, काय वाटतंय त्याच्याबद्दल आपण बोललो, तर मजा आली खूप. तुला जाता जाता बी बिरबल यांच्याकडून छोटीशी भेट द्यायची आहे. तर गंधार डायरी आहे याच्यामध्ये, तर तुला आठवतील त्या कविता तू लिही, तुझ्या स्वतःच्या कविता लिही. आता ती पोस्टकार्ड जे आहेत, पुण्याची आहेस तू मूळची, तर तू पुण्याचे पोस्टकार्ड आहेत त्याच्यामध्ये. आणि स्टिकर्स आहेत तुझ्या मॅकबुक आणि आयफोनवर चिकटवायला. मला खूप आवडतात या गोष्टी. मला ग्रीटिंग्स लिहायला खूप आवडतात. वा वा वा, बेस्ट आहेत. तर मी प्रेक्षकांनाही सांगेन की तुम्हालाही असे प्रोडक्ट हवे असतील बी बिरबलचे, बी बिरबल कलेक्टिबल्स, तर तुम्ही नक्की अमेझॉनच्या साईटवर जा. तिकडे कसं जायचं ती लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. हे अमेझॉनवर आहेत प्रोडक्ट्स, घेऊ शकता. अजूनही बरेच आहेत त्यांचे प्रोडक्ट असे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. मजा आली. वा, मला खूप मज्जा आली. थँक्यू.